राष्ट्रवादीकडून देखील आता संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात। विधान परिषदेचे 5ही उमेदवार आता ठरलेले आहेत। ठाकरेंच्या आमदार सुलभा खोडकेंचे ते पती आहेत। संजय खोडके जिशान सिद्दीकींचा पत्ता कट झालाय, तर बॉलिवूडमधून जिशान सिद्दीकींसाठी लॉबिंग सुरू होतं। सूत्रांनी या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली होती, मात्र अखेर संजय खोडकेंच्या नावावर राष्ट्रवादीने शिक्कामोर्तब केलेलं आहे। आता विधान परिषदेच्या 5ही रिक्त जागांचे उमेदवार ठरलेले आहेत। पैकी भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला 3 जागा, शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 1 जागा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 जागा आहे। पैकी राष्ट्रवादीच्या वतीने आता संजय खोडके यांची उमेदवारी ही निश्चित करण्यात आलेली आहे। सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। अधिकचे अपडेट देऊयात। सूरज, 5ही नावं आता जाहीर झालेले आहेत। शेवटच्या नावाची प्रतीक्षा होती, ते नाव राष्ट्रवादीचं होतं। संजय खोडकेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नक्कीच राष्ट्रवादी अजित पवार गटाला कुठल्या कोणाची उमेदवारी जाहीर होणार याकडे संपूर्ण लक्ष लागलं होतं। मात्र आपण जर पाहिलं तर अजित पवार यांचे खासगी सचिव आहेत संजय खोडके आणि त्यांच्या पत्नी ज्या अमरावती शहर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत सुलभा खोडके, यांचे पती जे आहे संजय खोडके यांची उमेदवारी नुकतीच आता काही वेळापूर्वी जाहीर झाली। आपण जर पाहिलं तर जिशान सिद्दीकी यांचं नाव या ठिकाणी प्रचंड आघाडीवर होतं। जसा दबाव जो आहे बॉलिवूडमधून सुद्धा या ठिकाणी अजित पवार गटावर या ठिकाणी टाकण्यात आला होता। मात्र अखेर सर्व नावाचा पत्ता कट झाला आणि अचानक जे आहे संजय खोडके यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे जे आहे राजकीय क्षेत्रामध्ये आता एक वेगळं वळण या राष्ट्रवादीच्या गटाला लागलेलं आहे। कारण का आपण जर पाहिलं तर जिशान सिद्दीकी यांना कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मिळावी असा जो थेट जो आहे तो बॉलिवूड करून इशारा देण्यात आलेला होता। सुद्धा सलमान खान असतील किंवा मोठमोठे सेलिब्रिटी असतील यांनी सुद्धा तटकर असतील पटेल असतील ते सर्वांना फोन केले होते। मात्र आपण जर पाहिलं तर अचानक ऐन वेळेवर जे संजय खोडके यांचं नाव आल्यामुळे जे आहे। ठीक आहे सूरज, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर राष्ट्रवादीच्या वतीने आता संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात। विधान परिषदेचे 5ही उमेदवार आता ठरलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंचे आमदार सुलभा खोडकेंचे ते पती आहेत। तर जिशान सिद्दीकींचा पत्ता आता कट झाल्याचं देखील या निमित्तानं समोर येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।